महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे। रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला। दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। यंदाही भाविकांनी बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी चांगलीच गर्दी केलेली आहे। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सीमा, बाबुलनाथ मंदिरामध्ये दरवर्षीच महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते, त्यामुळे सध्या कशा प्रकारचं वातावरण बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळते? नक्कीच प्राची, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाशिवरात्रीच्या निमित्तानं मुंबईतील सुप्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण बाबुलनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातून पाहतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दीही केलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासूनच बाबुलनाथ मंदिराच्या बाहेर भाविक हे जमलेले होते। पहाटेपासून दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि लांबच लांब रांगा आपल्याला भक्तांची पाहायला मिळत आहे। साधारण 1 किलोमीटरपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी जी आहे ती केलेली आहे आणि एवढ्या मोठ्या रांगा बाहेर लागलेल्या आहेत। सध्या आपण मंदिरातल्या आतली दृश्य पाहतोय। भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे। हा सण, आजचा दिवस प्रत्येक शिवभक्तांसाठी प्रचंड मोठा मानला जातो आणि त्यामुळे फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यभरातून शिवभक्त बाबुलनाथ मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी येऊन दर्शन घेतात। गाभाऱ्यामध्ये छान अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। बाहेर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आतमध्ये देखील आपण पाहू शकतो विद्युत रोषणाईसह झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सोबतच इथे आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्ताला दर्शन घेता यावं यासाठी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। कारण गर्दी प्रचंड आहे, त्यामुळे एकही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाशिवाय जाऊ नये अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। स्वयंसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले आहेत। प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि लवकरात लवकर दर्शन घेऊन हे भाविक पुढे गेले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज पहाटेची म्हणजे सकाळची ही वेळ आहे आणि सकाळपासून उत्साह, एक आनंद आपण मंदिर परिसरामध्ये पाहतोय। अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला दिवसभर बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळणार आहे। एक वेगळाच उत्साह आपण पाहतोय या ठिकाणी भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच सीमा, धन्यवाद। तुम्ही हे सगळं दर्शन आपल्या प्रेक्षकांना घरबसल्या घडवलेलं आहे।